नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी विरजण लावून दही तयार करून त्यापासून लोणी काढून शुद्ध गाईचे तूप बनवलेले आहे. त्याची जी पद्धत आहे ती आपण इथं पाहणार आहोत पहा. बऱ्याच जणांना गाईच्या त्या विरजणाला वास येत असतो पहा. विशिष्ट पद्धतीने काळजी घेतली तर यापैकी काहीच होत नाही. आपल्याला चांगल्या पद्धतीचे शुद्ध असे तूप तयार करता येते. पण त्यासाठी काळजी घ्यावी लागते आणि कष्टही करावे लागतात. मग असं एकदा कसं ते लावायचं विरजण आणि कशा पद्धतीने साय टाकायची हे आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीने जर तुम्ही विरजण लावलं तर नक्कीच तुमचं तूप चांगल्या पद्धतीने तयार होणार आहे. पहा कुठल्याही प्रकारचा त्याला खवट असा वास येणार नाही किंवा विरजणालाही तुमच्या कुठलाही वास येणार नाही पहा. आता हे गाईचं तूप मी काढणार आहे. त्याची साय थोडी पातळच असते. अशा पद्धतीने मी एक काचेचं भांडं घेतलेलं आहे. याच्यामध्ये हे फ्रिजमधून मी बाहेर काढलेलं पातेलं आहे पहा आता हे. त्याच्यामुळे याची साय चांगली वरच्या पद्धतीने निघते. मग दिवसभर आपल्याला ते दूध वापरता येतं. एकदा साय काढल्यानंतर सकाळी. अशी सगळीकडून ती साय काढून घ्यायची. तुम्ही चमच्याने सुद्धा ही साय काढू शकता पहा. सुरीच वापरली पाहिजे असं काही नाही. असं एकदा सगळीकडून ती साय काढून घेतली का त्या बाउलमध्ये ती टाकणार आहेत आपण. अशी साय टाकून घ्यायची पहा आपल्याला. साय त्याची जाड नसते पहा. गाईचं दूधच मुळात पातळ असतं. त्याच्यामुळे त्याची साय अशी म्हशीच्या दुधासारखी अशी जाड नाही येत पहा. त्याच्यामुळे बरेच दिवस साठवावी लागते ही साय. त्याची काळजी पण घ्यावी लागते तशी. आता हे गावरान गाईचं नाहीये पहा ही गाई. जर्सी गाय आहे ही. गावरान म्हणजे एकदम पारंपरिक पद्धतीची गावरान गाय नाही पहा ही. मी तुम्हाला त्या अगोदरच सांगू इच्छिते. जर्सी आहेत गाया, पण गाईचं आहे. अशा पद्धतीने अलगद साय त्याची काढून घ्यायची. मग त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे आता, दही टाकणार आहेत पहा. घरगुती पद्धतीचं बनवलेलं दही आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचंय. आत्ताच टाकायचंय ते. म्हणजे ते चांगलं आणि एक 3-4 ते तास आपण ते ठेवणार आहेत बाहेरच. असं याच्यामध्ये टाकून हलवून घ्यायचंय सगळीकडून असं. काळजी घेतल्याशिवाय नाही तूप होत पहा, नाहीतर मग अनेक प्रॉब्लेम त्याचे तयार होतात. असं हे झाकण लावून आता एक 3-4 तास जरी तुम्ही ठेवलं बाहेर, आता थंडीचे दिवस आहेत, नंतर फ्रिजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे ते खराब होत नाही बाहेरच्या वातावरणामधून. असं हे ठेवून दिले पहा. आता परत आपण दुसऱ्या दिवशीची साय इथं तयार केलेली पहा आणि ती याच्यामध्ये टाकायची आपल्याला. अशी दररोज आपण अशी ही साय टाकायची पहा. जेव्हा जोपर्यंत आपल्याला तूप करायला जमत नाही किंवा आपण पुरेशी अशी साय तयार होत नाही, तोपर्यंत आपण याच्यामध्ये ही साय टाकतच राहायची दररोजची. आता मी तुम्हाला ही 2च दिवसांची दाखवते. पण आपल्याला जोपर्यंत तूप करायचंय तोपर्यंत आपण ती साय इथं टाकत राहणार आहेत पहा. अशी साय टाकून घ्यायची आपण. कुठल्याही प्रकारची धांदल, गडबड इथं चालत नाही पहा. असं ते हळूवारच काम करावं लागतं. आणि मग हे हलवायचंय नुसती वरून साय टाकत जर तुम्ही राहिलात, तर ते विरजण खराब होतं पहा. असं ते साय टाकल्यानंतर प्रत्येक वेळेला चमच्याने ते हलवायचंय तुम्ही. खालचं वर, वरचं खाली करायचंय. ते त्याच्याशिवाय तूप निघत नाही पद्धतशीर मग. नाहीतर मग ते खालचं तसंच राहून जातं. वरून आपण साय टाकत राहतो. हीच काळजी इथं घ्यावी लागते पहा चांगल्या पद्धतीने. नाही ना, ते ठेवून द्यायचं एक 4-5 2-3 तास बाहेर ठेवा तुम्ही आणि फ्रिजमध्ये नंतर ठेवून द्या. असं हे ठेवून द्यायचंय पहा. जेव्हा केव्हा असंच भरवायचंय दररोज टाकून. तुम्हाला किती साय साठवायची ते तुम्ही ठरवायचंय. आता ही आपली साय साठलेली आहे पहा. मी बरेच दिवस ती साठवलेली आहे. कारण गाईच्या दुधाला पातळ
दूध असल्यामुळे काही एवढी दाट अशी साय येत नाही. तशी ही साय मी 3 आठवड्यांची वगैरे साठवलेली आहे पहा. असं हे मी आदल्या दिवशीच बाहेर काढून ठेवलं होतं. तसं पण आपण दररोज 2-3 तास ठेवत होतो. पण ज्या दिवशी तूप काढायचं आहे ना, त्या दिवशी आदल्या दिवशीच ते सकाळीच बाहेर काढून ठेवायचं. म्हणजे पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र ते बाहेरच राहतं मग. अशा पद्धतीने त्याच्यावर तेव्हा पण प्रक्रिया होते. आणि सायचं जेव्हा आपण बाहेर ठेवतो तेव्हाही त्याच्यावर प्रक्रिया होतच असते पारंपरिक पद्धतीने. नाहीतर त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून टाकूयात आपण. आपलं फार आंबट नसतं त्याच्यामुळे मग लिंबू पिळून टाकलं ना, का असं पटकन लोणी लगेच वरती तरंगायला सुरुवात होते पहा. मी अर्धच टाकलेलं आहे पहा, मी काही जास्त टाकलेलं नाहीये. आणि असं थोडंसं हलवायचं त्याला. तुम्ही रवीने हलवलं तरी पण चालेल, पण माझ्याकडे हे आहे साधन त्याच्यामुळे मी यानीच हलवते. सुरुवातीला थोडं हलवायचंय, नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहेत आपण. पण अगोदर बराच वेळ असंच हलवायचंय थोडं. एक 5-1 मिनिटं हलवायचं थोडं जास्त. आपोआप ते तरंगायला सुरुवात होते मग. पहा लोणी असं थोडं दिसायला लागलेलं आहे पहा वरती. आपण त्याच्यामध्ये अजिबात सध्या तरी पाणी टाकलेलं नाहीये. थोडंसं सैल करून घ्यायचं जरा आणि मग नंतर पाणी टाकायचंय आपल्याला त्याच्यामध्ये. घट्ट झालेलं आहे पहा जरा. ते बघा थोडं मी ग्लासभर एक अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे पहा, जास्त नाही. म्हणजे थोडंसं ते सैल होतं जरा. नंतर याच्यामध्ये आता थंड पाणी टाकायचंय मला. थोडंसं हलवलं ना का ते आपोआप वरती येतं आणि मग ते बाटलीतलं मी अर्धी बाटली टाकलेली आहे पहा. सध्या मग आता ते वरती तर लोणी तरंगायला सुरुवात झाली. ते बघा. थोडंसं हलवलं ना का लगेच येते. विरजण करायला काहीच वेळ नाही लागत पहा. पूर्वीच्या काळी सोया नसायच्या, बाहेरच त्यांचं विरजण राहायचं. त्याच्यामुळे त्यांना रवीने फार वेळ हलवावं लागायचं. मोठ्या प्रमाणावर होतं ते. आपलं प्रमाण छोटं असतं. अशा पद्धतीने थोडंसं हलवीत राहायचं याला. सारखं फिरवायचंय पहा त्याच्यातून ते. आता हे उरलेलं बाटलीतलं पाणी पण मी टाकलंय पहा. थंड पाणी आहे फ्रिजमध्ये ठेवलेलं. आता ते लोणी चांगल्या पद्धतीने वर तरंगायला लागलेलं आहे पहा. हलवल्यानंतर ते आपोआपच वर तरंगतं. संपूर्ण पाणी टाकलंय मी आता ते पातेल्यात ते पाणी मावत पण नाही आणि आपल्याला गरज पण नाही म्हणजे आता. आपल्याला वर तरंगलंय. थोडं भांडं मोठंच घ्यायचंय. पण माझ्याकडे नव्हतं मोठं भांडं. तरंगलंय पहा ते आता वरती. त्याला काही वेळ लागत नाही. सगळं पुसून घ्यायचंय आपल्याला, वाया काहीच घालवायचं नाही. आणि असं हात घालून हात हात लावल्याशिवाय तर निघणारच नाही ते. पाची बोटाने हात लावल्याशिवाय काहीच होत नसतं. असं फिरवायचंय ते. घरगुती पद्धतीचं दूध आणि हे फरक पडतो पहा. आपलं हे विकतचं दूध असतं. घरगुती मोठ्या प्रमाणावर पूर्वी साई तयार व्हायच्या अगदी भाकरीसारखे जाड. आता हे मी याचे आईसचे क्यूब टाकलेत पहा, म्हणजे थोडंसं बर्फ टाकलेलं आहे. बर्फामुळे ते आता चांगलंच वरती आलेलं आहे पहा. तर पातेल्यात ते बसत नाही, पण आता करते मी ॲडजस्ट. मोठं भांडं घ्यायला पाहिजे होतं. आता तर ते तरंगलेलं आपण घेणार आहेत काढून. अशा पद्धतीने हे काढत चालायचंय. गोळा काढला तर ते कमी. आता दोन्ही हात भरवले असते तर निघलं असतं एकदम, पण मी आता एका हातानेच काढते. एक हात रिकामाच लागतो, काही ना काही लागतं त्याच्यामुळे. असं हे काढून घ्यायचंय. हे घरी केलेलं तूप असतं पहा, त्याच्यामुळे याची आपल्याला खात्री असते. बाहेरून आणलेल्या तुपाची आपल्याला खात्री देता येत नाही. म्हणून थोडा त्रास होतो, पण घरचं तूप आपल्याला मिळतं पहा खायला.
अस्सल तूप. याच्यामध्ये काहीच भेसळचं काहीच नाही. असं आहे तर काढलंय आपण जवळ-जवळ सगळं लोणी. फार काही त्याच्यात राहिलेलं नाहीये. सगळं लोणी काढून झालंय. आता त्याच्यामध्ये आपण ना हे लोणी हे जे आहे ते काही वापरणार नाही आपण. ते टाकूनच देणार आहे मी. आणि त्याच्यामध्ये पुन्हा बर्फ टाकून धुवायचंय आपल्याला ते एकदा. स्वच्छ करून घ्यायचंय चांगलं. एकदा टाकलं तरी चालतं. मध्ये एकदा आपण टाकलं होतं. बर्फाच्या पाण्याने एकदा त्याचा गोळा तयार होतो पहा मग चांगला आणि आपलं लोणी पण धुवून निघतं. मी फार वेळा नाही धुणार. मी एवढ्याच वेळेस धुणार आहे पहा. तरी पण आपलं तूप व्यवस्थिशीर होतं. काही वास येत नाही, काही नाही, काही नाही. असा गोळा तयार झालाय पहा आपला. याचं जे ताक निघतं ते कमी दिवसांचं असलं तर आपल्याला खावंसं वाटतं. आता हे 3 आठवड्यांचं आहे त्याच्यामुळे मी ते टाकून देणार आहे. ते काही मी खाणार नाही. कारण गाईच्या दुधाला एक तर सायच फार कमी येत असते. मग ते इतक्या दिवसांचं ठेवलेलं आपण काही ते ताक खाणार नाही. निघाला हा एक गोळा, आता अजून एक निघेल पहा. हे धुवूनच निघलेलं आहे. असं 2-3 वेळा काही मी धुणार नाही. एकदा धुतलंय मी. एवढ्याच वेळेस धुवायचं आहे आपल्याला. त्याचा काही फारसा वास पण येत नाही. असं हे पद्धतशीर काढून घ्यायचंय पहा. असं पिळून घ्यायचं चांगलं म्हणजे सगळं पाणी त्याच्यातलं गळतं. आता आपल्याला गॅस पेला करायचंय पहा चालू आणि ठेवायचंय त्याच्यावरती ते. सुरुवातीला ते वितळेपर्यंत थोडा गॅस मोठा ठेवायचा. नंतर गॅस आपण जरा मीडियम किंवा लहान करायचा आहे. आता गॅस मोठाच आहे सध्या, नंतर आपण तो बारीक करणार आहे. आणि उकळू द्यायचं पहा एका गॅसवर आपली आपली कामं चालू ठेवायची. तिथं उभंच राहिलं पाहिजे असं काही नाही. मधून-मधून थोडं लक्ष ठेवायचं, थोडं हलवायचं त्याला. अशा पद्धतीने हे तूप आपल्याला करायचंय तयार. आता ठेवलंय आपण आता ते सुरुवातीला थोडं ते काय आता पिवळं गाईचं तूप पिवळं दिसतं पहा, पिवळंच असतं ते. असं हे हलवत राहायचं मधून-मधून आणि आपली नेहमीची कामं करत राहायचं तिथलं गॅसजवळ जे असतील ते. आता हे स्टेजला हे तूप आलेलं आहे. तूप आपलं तयार झालेलं आहे, पण तरी पण जी मधली जी आहे जिरी ती आपल्याला जळेपर्यंत थांबायचं आहे आपल्याला. म्हणजे तूप आपलं चांगलं टिकतं आणि चांगला कड बसतो त्याला आणि त्याचा वासही चांगला येतो मग. नाहीतर मग आंबट कसा तरी वास येतो पहा. आता एक 5-1 मिनिटात ते आपलं तयार होणार आहे. ह्या स्टेजला काढलं तरी काही नाही, कारण तूप कमी असतं, संपून जातं लवकर. फार दिवस जर टिकवायचं असेल तर आता इथं आपण गॅस इथं बंद करून टाकलेला आहे पहा. आता मी पहा चिमूटभर इथं मीठ टाकलेलं आहे आणि हीच आपली ट्रिक आहे आपलं तूप रवाळ करण्याची. आपण दुसरं काहीच केलेलं नाही पहा. चिमटीत धरून तुमच्या देखत मी ते टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये मीठ. आणि ही तुळशीची पानं आहेत एक 2-3 ती आपल्याला टाकायची आहे. ती जंतुनाशक असतात. आई-आजी आपली विरजणात हेच पानं टाकत होती. तुम्ही नागिनीचं पान टाकलं तरी पण चालतं. पण ते आता माझ्याकडे नाहीये. पण त्याच्यामुळे तुळशीची पानं आपल्याकडं उपलब्ध असतात. आता हे मी पातेल्यात गाळून घेतलंय कारण मला ते बरणीमध्ये गाळता नसतं आलं गाळणीने. गाळणीने तूप गाळून घ्यायचंय आणि आता थंड झालंय ते आणि आता मी ते बरणीत टाकलेलं आहे थंड झाल्यानंतर. आता ते रवा टेक्स्चर पण आपण बघणार आहेत पहा कसं झालंय ते. तुम्हाला ते पण दाखवते मी. आता हे बरणीत आपण ते तूप टाकलेलं आहे. आता रवाळ कसं झालंय ते बघायचंय. तुम्हाला पाहता क्षणीच ते कळणार आहे. पहा आता हे रवाळ दिसतंय आपल्याला लगेच हे बघा. असं हे रवाळ केवळ मिठाच्या जादूगिरीमुळे हे रवाळ टेक्स्चर तयार होतं. बाकी का आपल्याला काहीच करायचं नाही पहा. असं हे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा.